नमस्कार. अनेक आव्हानं पेलत मुख्यमंत्रीपदाची सलग 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण करण्याच्या टप्प्यावर, इतिहास घडवण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज झी 24 तासच्या स्टुडिओत आलेले आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. देवेंद्रजी नमस्कार. नमस्ते. आपण मनमोकळेपणानं बोलण्याचं कबूल केलेलं आहे आणि आपण हा जो 5 वर्षाचा कालावधी आता आपला पूर्ण होईल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त वसंतराव नाईक आत्तापर्यंत सलग 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले आहेत. म्हणजे काँग्रेसच्याही दुसऱ्या कुठल्या नेत्याला हे जमलेलं नाही. बिगर काँग्रेस कुठलाही मुख्यमंत्री 5 वर्ष पूर्ण करू शकलेला नाही. आता तुम्ही अगदी थोड्या टप्प्यावर आलेला आहात आणि तो तुम्ही पूर्ण करणार आहात. तर हे जे भल्या भल्या नेत्यांना जमलं नाही, 1975 नंतर पहिल्यांदा ते घडेल, हे तुम्हाला कसं काय जमलं? त्याचं कारण मी नेता नाहीच. बरं, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की मी काही कसलेला राजकारणी, फार धोरणी अशा प्रकारचा माझा स्वभाव नाही आहे. माझा एकच गुण आहे आणि तो म्हणजे सकारात्मकता. कुठलाही प्रश्न समोर आल्यानंतर त्याच्यावर राजकारण न करता त्याच्यावर उत्तर शोधायचं, सकारात्मकतेने पुढे जायचं. आलेली मागणी न्याय असेल तर ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रयत्न करायचे. आणि दुसरं, मी कधीही प्याद्यापुढे प्यादा, वजीरापुढे वजीर हे राजकारण केलं नाही. प्लेन राजकारण करत राहिलो. आणि विकासाच्या बाबतीत गेल्या 5 वर्षामध्ये अडलेले प्रोजेक्ट्स असतील, शेती असेल, सिंचन असेल, या प्रत्येक बाबतीत लक्षपूर्वक नवनवीन कल्पना त्या ठिकाणी करून आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन घडवू शकलो. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं लोकांच्या मनातही विश्वास तयार झाला, माझ्या सहकाऱ्यांच्या मनात विश्वास तयार झाला आणि जे विरोधक आहेत त्यांच्याही लक्षात आलं की हे इतकं सोपं प्रकरण नाही. आणि मला असं वाटतं की त्यातनं खरं म्हणजे हे 5 वर्ष माझी पूर्ण होत आहेत. पण हे इतकं सोपं प्रकरण नाही हे लक्षात आणून देण्यासाठी राजकारण तर करावंच लागलं. नाही, मला असं वाटत नाही. म्हणजे आपण बघा, एकूण माझ्या कारकिर्दीमध्ये आपल्याला बेरजेचं राजकारण जरूर दिसेल, ते मी केलं. हो. पण कोणाला मायनस करणे, माणसाच्या विरुद्ध माणूस उभा करणे, समाजाच्या विरुद्ध समाज उभा करणे, हे राजकारण कधीच केलं नाही. पण या बेरजेच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये समाज माध्यमांच्या वरती बड्या नेत्यांची मुलं पळवणारे नेते असं एक वर्णन केलं जात आहे. नाही, मुळात काय आहे की जी राजकीय घराणी आहेत त्यातली जी आता नवीन पिढी आहे, या पिढीला मोदीजींचं आकर्षण आहे. ज्या प्रकारे देश बदलतो आहे, ज्या प्रकारे हा देश स्वाभिमानानं उभा होतो आहे, या पिढीला एक नवीन राजकारण त्याच्यामध्ये दिसतं. आणि स्वाभाविक त्यांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्यामुळे कोणी कोणाला पळवून आणू शकत नाही. ते आकृष्ट होत आहेत आणि ते आमच्याकडे येत आहेत. आणि मग त्यातले जे योग्य आहेत, चांगले आहेत, ज्यांना राजकीयदृष्ट्या काम करायचं आहे, अशांना आम्ही घेतो देखील आहे. आणि मला असं वाटतं की हे घेण्यात काही गैर नाही आहे. शेवटी भारतीय जनता पक्ष तयार झाल्यानंतर अनेक लोक पक्षात आले. आमची विचारधारा, आमचं नेतृत्व हे जर त्यांना पटलं तर ते लोक आमच्याकडे येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूण भारतीय जनता पक्षाची कारकीर्द, मोदीजींची कारकीर्द यांनी आकृष्ट होऊन ही मंडळी आमच्याकडे येतात. पण ही मंडळी येण्यापूर्वी सुद्धा आता राधाकृष्ण विखे पाटलांनी जाहीरपणानं म्हटलं होतं की देवेंद्रजी फडणवीस माझे मित्र आहेत. राजकारणात विरोधात असतानाही मैत्री असू शकते, हे बरोबर आहे. पण ही सगळी मंडळी तुम्हाला मदत करत आहेत वेगवेगळ्या प्रकारांनी असं दिसतं. नाही, बघा, राजकारणामध्ये महाराष्ट्रात संबंध असणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. ही पहिलेपासूनच आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही दक्षिणेपेक्षा भिन्न आहे. दक्षिणेमध्ये राजकीय विरोधक नसतात, तिथे राजकीय शत्रू असतात. महाराष्ट्रात राजकीय शत्रू नसतात, तिथे राजकीय विरोधक असतात. अन्य वेळी आपल्या विरोधी पक्षातल्या लोकांसोबतही उत्तम संबंध ठेवून अनेक वेळा ते आमच्या घरी येतात, आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यांच्या कार्यक्रमांना आम्ही जातो, ते आमच्या कार्यक्रमांना येतात.
त्यामुळे याला दुसरं मला असं वाटतं की त्याचा अन्वयार्थ काढणं योग्य नाही आहे. तर विखे पाटील आहेत, तर विखे पाटलांनी माझ्यावर देखील खूप टीका केली आहे, टोकाची टीका देखील केलेली आहे. पण ठीक आहे, तो त्यांचा राजकीय अभिनिवेश आहे. पण वैयक्तिकदृष्ट्या ते असतील किंवा इतर विरोधी पक्षातले कोणी असतील, साधारणतः माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत आणि या संबंधाचा गैरउपयोग मी कधी केलेला नाही. ही जी एक विश्वासार्हता तुम्ही निर्माण केली ती विरोधी पक्षातल्या लोकांच्या मनात असेल किंवा स्वतःच्या पक्षातल्या लोकांच्या मनात असेल, त्यामुळे तुमचं बळ हळूहळू वाढत गेलं असं वाटतं का? नाही, नक्कीच. शेवटी कुठलंही नेतृत्व जेव्हा एस्टॅब्लिश होतं त्यात सगळ्यात महत्त्वाची विश्वासार्हता असते. आपण ज्यावेळेस राजकीय कारकीर्द सुरू करतो, एखाद्या पदावर कारकीर्द सुरू करतो, त्यावेळेस अनेकांच्या मनात शंका असतात. हे काय करू शकतील, हे किती करू शकतील. आणि त्यात तर तुम्ही आमदार थेट मी मुख्यमंत्री झालो. पण हळूहळू आपल्या कार्यकर्तृत्वातनं त्यांच्या लक्षात येतं की हे करू शकतात आणि त्यानंतर जी विश्वासार्हता तयार होते ती अत्यंत महत्त्वाची असते. ती लोकांना तुमच्यासोबत जोडते आणि आज ती विश्वासार्हता मला तयार करता आली. पण एका बाजूला सुजय विखे असतील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील हे आले, दुसऱ्या बाजूला तुमचं आता RSSचं तर तुम्ही अगदी कट्टर स्वयंसेवक आहात आणि त्यातून तुम्ही त्या मुशीतून घडलेला आहात. तिथे हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग ज्यांनी केला असं म्हटलं जातं ते सुशीलकुमार शिंदे असं म्हणतात की मला आणि प्रणितीला पण भाजपमध्ये येण्याचं देकार होता. नाही, मला अलीकडच्या काळात समजतच नाही की प्रत्येक जण म्हणतो आम्हाला भाजपमध्येच बोलवलं. आता सध्या काय आमच्या दुकान जे आहे, म्हणजे आमचं जे काही किंवा सिनेमा म्हणू आपण, दुकान शब्द फार वाईट आहे, पण आमचा सिनेमा हा चलतीचा सिनेमा आहे. त्यामुळे आमच्या सिनेमात प्रत्येकालाच ऍक्टिंग करायची आहे आणि ज्यांना ऍक्टिंग करायला चान्सही नाही आहेत ते देखील म्हणतात आम्हाला ऑफर होती. आता अनेक हिरो असतात ना, नवोदित हिरो असतात, ते सांगतात की मला मनमोहन देसाईंनी बोलवलं होतं, मला रोहित शेट्टींनी बोलवलं होतं, असं सांगण्याची एक पद्धत असते. किंवा अनेक वेळा काय असतं, गमती जमती चालतात. गमती जमतीमध्ये आता तुम्हीच इकडे येऊन जा, असं गमतीत अनेक वेळा बोललं जातं. याचा अर्थ काही कोणाला सिरियस ऑफर देताय, बोलवताय, ही परिस्थितीच नाही आहे. मला असं वाटतं की कोणी आपला गैरसमज करून घेऊ नये. भारतीय जनता पार्टी धर्मशाळा नाही आहे. आम्ही सगळ्यांना बोलवायला बसलो नाही, आमची ताकद खूप आहे. ज्याला यायचं असेल विचारावर विश्वास ठेवून या, तुमचं स्वागत आहे. आम्ही कोणाला बोलवायला बसलेलो नाही. आता याच्यात दोन प्रश्न आहेत की हे जे लोक आलेले आहेत, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये वर्षानुवर्ष काढलेले लोक भारतीय जनता पक्षात येत आहेत. हे विचारावर विश्वास ठेवून आलेले आहेत असं 100% मानायचं का? निश्चित विचारावर विश्वास ठेवून आलेच आहेत आणि इथे आल्यानंतर त्यांचा विचार अधिक पक्का होईल. असं आहे की भारतीय जनता पक्षानं अनेक वर्ष परसेप्शन विरुद्ध रियालिटी हा संघर्ष केला आहे. आमच्या विरुद्ध जे परसेप्शन होतं ते आमच्या कार्यातनं लोकांच्या लक्षात आलं, आमच्या संबंधातनं संवादातनं लोकांच्या लक्षात आलं हे चुकीचं आहे. आणि जे आमच्याशी जुडले त्यांना तर ते अधिक लक्षात आलं की हा किती व्यापक पक्ष आहे. आणि मला असं वाटतं की ही जी मंडळी आमच्याकडे आलेली आहेत, आज तर आमच्या विचारांवर त्यांचं जे काही विश्वास बसलेला आहे किंवा त्यांना कार्यपद्धती आवडते यामुळे ते आले आहेत. पण मला विश्वास आहे की या पक्षामध्ये काम केल्यानंतर जे पक्षाचे विचार आहेत आणि जे आचार आहेत त्यामध्ये पूर्णपणे ते स्वतःला त्या ठिकाणी ढाळून घेतील आणि योग्य प्रकारचं काम करतील. आपण आता दुसरा प्रश्न यातून, हा पक्ष जो उभा राहिला तो आपण म्हणालात तसं असंख्य कार्यकर्त्यांनी निष्ठेनं जे वर्षानुवर्ष काम केलं, म्हणजे 2 खासदार असतानाचा पक्ष आज सत्तेत आहे. तर एका बाजूला असे कार्यकर्ते निष्ठेनं काम करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूला नव्यानं आलेल्यांना उमेदवारी मिळते. तर कुठेतरी निष्ठावंतांच्यावर अन्याय होतो आहे किंवा त्यांना डावललं जात आहे अशी भावना नाही का होणार? बघा, आपण पक्षात कसं करतो, पहिल्यांदा निष्ठावंत निवडून येणार असेल तर त्यालाच पहिला चॉईस आहे. पण जिथे बेरजेचं राजकारण करायचं आहे, जिथे राजकीय दृष्ट्या एक भूमिका आपल्याला तयार करायची आहे, अशा ठिकाणी आपण बेरजेचं राजकारण करतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आज समजा आम्ही 25 उमेदवार उभे केले आहेत, तर यातले 4-5 बाहेरचे आहेत, 20 आमचे आहेत.
आणि त्यातलेही 10-12 असे आहेत की जे जुने कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे किंवा आम्ही आता विधानसभेला जे 200, 250, 250 लोक उभे केले होते त्यातले 90% हे कार्यकर्ते होते. किंवा आज नगरपालिका बघा, महानगरपालिका बघा, कार्यकर्त्यांना तिकीटं मिळालेली आहेत. हे खरं आहे. चर्चा बाहेरून जे होते त्यांचे जास्त होते आणि असं चित्र निर्माण केलं जातं की केवळ बाहेरच्यांना तिकीट आहेत. हे खरं नाही आहे. त्यांची संख्या कुठल्याही परिस्थितीत 5-7-10% नसते. चर्चा जास्त होते असं करेक्ट म्हणणं आहे. पण आता याच्यामध्ये एका बाजूला हे सगळे नसलेले मित्र होत आहेत पूर्वीचे, आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना जो परंपरेनं प्रदीर्घ काळ भाजपचा मित्रपक्ष राहिलेला आहे, तो काल परवापर्यंत विरोधकांपेक्षाही जहरी टीका भारतीय जनता पक्षावर, तुमच्या सरकारवर, मोदी सरकारवर, प्रत्यक्ष नरेंद्र मोदींच्यावर टीका करत होता. उद्धव ठाकरेंची टीका असेल किंवा अन्य नेत्यांची असेल. तर ही आता पुन्हा तुम्ही एकत्र आला आहात, तर हा एकोपा टिकाऊ मानायचा का? हे 100% टिकाऊ आहे. याचं कारण काय आहे? आमचं ट्रॅक रेकॉर्ड बघा. 30 वर्षातली 4 वर्ष आम्ही भांडलो आहे. हो, 26 वर्ष सोबत आहोत. त्याच्यामुळे सोबत राहण्याचा ट्रॅक रेकॉर्ड जास्ती आहे. आणि म्हणून बघा, आम्हाला युती करताना त्रासही झाला नाही आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना अडचणी नाही आहे. दोन्ही पक्षाचे खालचे कार्यकर्ते एकमेकांसोबत काम करतात आणि वर्षानुवर्ष सोबत काम केलं. आता एक खरं आहे की त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये काही घटना घडतात, त्यातनं मनं दुखावतात, दुरावतात, पुन्हा एकत्रित येतात. मूळ विचार मात्र आमचा दोघांचा एक आहे आणि त्यामुळे ही नॅचरल युती आहे. इट्स अ नॅचरल अलायन्स. आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यामध्ये देखील ही युती नीट टिकणार आहे. विधानसभेच्या निवडणुका आम्ही सोबत लढवणार आहोत आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्याही बहुतांश ठिकाणी आम्ही सोबतच लढवू. जवळजवळ सगळीकडेच लढू. एखाद्या ठिकाणी पूर्वी जेव्हा इतके वर्ष आम्ही युतीत होतो तेव्हा काही ठिकाणी नाही लढलो आम्ही. तिथल्या परिस्थिती अनुसार असतं, कारण दोन्ही पक्षांना आपलं एक्सपान्शन करायचं असतं. पण सर्व निवडणुका सोबत लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण नेत्यांचं मनोमिलन झालंय, तसं कार्यकर्ता पातळीवर मनोमिलन झालंय का? माझं मत असं आहे की 95% झालं आहे. हां, 5% असंही असतं की तिथले वैयक्तिक दुराव्याचे प्रश्न असतात, वैयक्तिक भांडणं असतात. पण तेही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. मी आणि उद्धवजी दोघेही कार्यकर्त्यांशी संवाद करतोय, त्यांच्याशी बोलतोय. जिथे सेनेचा कार्यकर्ता नाराज असेल तिथे उद्धवजी त्यांच्याशी बोलतायत, जिथे भाजपचा असेल तिथे मी बोलतोय. आम्ही दोघं एकत्रित अनेक कार्यकर्त्यांना भेटतोय. त्यामुळे मला असं वाटतं की यात काही फार अडचण येईल असं वाटत नाही मला. पण असं बोलण्यातून किरीट सोमय्यांचा प्रश्न सुटण्याची काही शक्यता आहे का? नाही, किरीट सोमय्यांचा प्रश्न केवळ शिवसेनेमध्ये अडला आहे हे योग्य नाही आहे. बरं, त्याची काही कारणं आहेत. किरीट सोमय्या एक आमचे जुने नेते आहेत. एक इफेक्टिव्ह अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. अनेक वर्षापासून ते निवडणुका लढवत आहेत, खासदार देखील राहिले आहेत, हारले देखील आहेत. आणि त्यामुळे तिथली जी सगळी आत्ताची परिस्थिती आहे या परिस्थितीनुरूप आमचं केंद्रीय नेतृत्व त्याच्यावर निर्णय घेणार आहे. त्याला केवळ शिवसेनेच्या चष्म्यातनं पाहणं योग्य होणार नाही असं माझं मत आहे. बरं, पण हा निर्णय कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? मला वाटतं आज उद्यात तर व्हायला पाहिजे. होय, पण आता हे सगळं घडण्यापूर्वी अगदी टोकाची स्थिती आलेली होती आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांच्याबरोबर आपणही गेलात. काय सांगितलं तुम्ही उद्धव ठाकरेंना त्या दिवशी? नाही, त्या मिटिंगच्या आधी काही ना काही चर्चा तर आमची झालीच असणार ना. हो हो. त्यामुळे शेवटी आम्ही गमतीनं दोघंही असं सांगतो की आमच्या छुप्या बैठका हो या अनेक झाल्या. हो, आणि त्याच्यामध्ये ज्या मुद्द्यांवर डिफरन्सेस होते ते काही फार नव्हते. काही मुद्द्यांवर होते ते आम्ही दूर केले. आणि त्याच्यानंतर फॉर्मली अमितजी त्यांच्या घरी गेले आणि अध्यक्षांनी त्यांना जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि तो निर्णय आम्ही केला. त्यामुळे तिथे जाऊन काही लगेच पटवलं वगैरे असं नाही आहे. आधीच सगळ्या चर्चा होऊन जवळजवळ आम्ही सगळं फायनल स्टेजला आणलं होतं. त्याच्यावर मोहर लावण्याकरता आम्ही राष्ट्रीय अध्यक्षांना तिथे नेलं. बरं, आता राष्ट्रीय अध्यक्ष गेले आणि तो दुरावा संपला वगैरे वगैरे आपण पाहतो आहोत. तरीही उद्धव ठाकरे काल म्हणाले की दगा देणार नाही, दगा देऊ नका. ती एक शैली आहे बोलण्याची. बघा, एक ठाकरे शैली आहे बोलण्याची. ती बाळासाहेबांपासून चाललेली आहे.
त्याच्यामुळे त्याचे वेगळे अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, ते तसंच बोलतात. ते गृहीत धरायचं. हां, आता याच्यात ह्या काही गोष्टी बुचकळ्यात टाकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ शरद पवारांची भूमिका आणि शरद पवारांबद्दलची विशेषतः पंतप्रधानांची भूमिका. वर्ध्याच्या परवाच्या भाषणामध्ये शरद पवारांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. त्या मनानं काँग्रेसला जरा थोडं बाजूला ठेवलं. पण मागच्याही वेळेला बारामती हे भ्रष्टाचाराचं केंद्र आहे असं पंतप्रधान म्हणाले होते. आणि नंतर ते शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो, ते माझे गुरु आहेत असंही म्हणाले. ते हे ह्याचा काही उलगडा होत नाही की हे काय आहे. नाही, मला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत. शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाही आहेत. त्यांची कार्याची पद्धती, त्यांचे विचार हे आम्हाला पटत नाहीत. त्यांचा पक्ष हा गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचाराने बदनाम झालेला पक्ष आहे. आणि म्हणून जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडलं. पण काही वैयक्तिक संबंध देखील असतात. शरद पवार हे केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना मोदीजी हे मुख्यमंत्री होते. त्यास अनेक वेळा त्यांच्या भेटी व्हायच्या. त्या भेटींचा उल्लेख मोदीजींनी केला. आणि माझे गुरु आहेत वगैरे असं नाही म्हटलं, पण हे नक्की त्यांनी म्हटलं की माझं बोट पकडून त्यांनी, आणि त्याचा रेफरन्स होता ज्यावेळी UPAच्या सरकारमध्ये माननीय मोदीजी हे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी जायचे, त्यावेळी पवारसाहेब जी काही एक कृषी मंत्री म्हणून त्यावेळीची मदत होती ती ते करायचे. त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्याच्या संदर्भात तो सगळा उल्लेख होता. बाकी शरद पवार साहेबांबद्दलचं जे काही त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि जे काही राजकीय मत आहे यात काही फार भिन्नता नाही आहे. पण आता आज शरद पवार असं म्हणाले की महाराष्ट्र तुम्ही कुठे नेऊन ठेवला आहे आणि देश कुठे नेऊन ठेवला आहे याच्याबद्दल न बोललेलंच बरं. हा, ते बोलूच शकत नाही ना. हां, कारण ते बोलले तर उघडे पडतील. मी तर फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत बोलतो. तुम्ही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला होता आणि मी कुठे नेऊन ठेवला हे आम्ही फॅक्ट अँड फिगर सोबत बोलू शकतो. देशाचंही आम्ही बोलू शकतो. आणि म्हणून पवार साहेबांनी हा सोपा मार्ग पत्करला. ते म्हणाले की याच्याबद्दल न बोललेलं बरं, कारण बोललं तर त्यांचा पक्ष आणि ते एक्सपोज होतील. हा, पण तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादी हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. पण नाही, कॉम्पिटिशन आहे. मी असं नाही म्हटलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कॉम्पिटिशन आहे, म्हणजे कोण जास्त भ्रष्ट आहे जनता ठरवेल. हां, पण तुम्ही मागच्या वेळेला असं आश्वासन दिलेलं होतं की निवडणुकीनंतर आमचं सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराने आम्ही तुरुंगात पाठवू. तर किती भ्रष्टाचारी तुरुंगात गेले नेते? नाही, जातील ना. असं आहे, आपण जर नागपूर उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने केलेलं ॲफिडेव्हिट बघितलं तर आपल्या लक्षात येईल सगळी वस्तुस्थिती आता उच्च न्यायालयासमोर आहे. आणि उच्च न्यायालयाचा निर्णय त्याच्यात कधी अपेक्षित आहे. राज्य सरकारने पूर्ण कारवाई या संदर्भात केली आहे आणि ज्या फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत, जे पुरावे आहेत, त्याच्या आधारावर केलेली कारवाई आहे. आपल्या एकूण इन्व्हेस्टिगेशन आणि ज्युडिशियल सिस्टीमचा निश्चित दोष आहे की अशा प्रकारचे जे खटले असतात किंवा अशा प्रकारच्या ज्या इन्व्हेस्टिगेशन्स असतात याला वेळ लागतो. पण आज आपण चार्जशीट जर बघितल्या, एक चार्जशीट 25-25 हजार पानाची चार्जशीट आहे जी आम्ही दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेही पाठीमागे टाकण्याचा विचारच नाही आहे. हे निश्चितपणे लॉजिकल एंडला जात आहे, ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते जाणार आहे. तर शरद पवार हे भारतातले आणि महाराष्ट्रातले एक बडे नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्यांचा आत्ता ह्या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणावर विशेषतः महाराष्ट्रात किती प्रभाव पडेल असं वाटतं? बघा, पवारसाहेब मोठे नेते आहेतच. इतक्या वर्षाची त्यांची तपस्या आहे, इतके वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, महाराष्ट्रात राजकारण केलं आहे. काँग्रेस पक्ष इतके वेळा फोडला आहे, इतके वेळा नवीन पक्ष तयार केला आहे, इतके वेळा वेगवेगळ्या युत्या केलेल्या आहेत, इतक्या लोकांना पाडलं, इतक्या लोकांना निवडून आणलं आहे. तर एक प्रदीर्घ अनुभव तर त्यांचा आहेच. पण आज दुर्दैवाने म्हणा, सुदैवाने म्हणा, जनता काही त्यांच्यासोबत नाही आहे. पवारसाहेबांना मोठं मानायला सगळे तयार आहेत, पण त्यांच्या हाती नेतृत्व द्यायला कोणी तयार नाही आहे. त्यांच्या पक्षाला मतं द्यायला कोणी तयार नाही आहे. असं आहे की साधारणपणे पवारसाहेब 75 वर्षाचे झाल्यानंतर एकूण जे कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमात त्यांची भाषणं झाली, त्या भाषणाचा सार जर आपण काढला तर एखादा व्यक्ती रिटायरमेंटच्या वेळी जी भाषणं करतो
तशा प्रकारची भाषणं पवारसाहेबांनी केली होती. व्हायचं की नाही तो त्यांचा संबंध आहे. त्यांनी भरपूर अजून राजकारण करावं, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं, उत्तम आरोग्य मिळावं, आमच्या शुभेच्छा आहेत. पण लोकांनी मात्र आता त्यांना त्याच भूमिकेत पाहिलेलं आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून पवारसाहेबांचा मान सन्मान लोकांच्या मनात राहील, पण त्यांना मतं मिळणार नाहीत, त्यांच्या पक्षाला मतं मिळणार नाहीत. बारामतीत काय होईल? बारामतीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की बारामतीची जागा आम्ही जिंकू. बरं. आणि मावळ? बारामती, मावळ, म्हाडा या सगळ्या जागा आम्ही जिंकणार. बरं. पण आता हे एका बाजूला असं चित्र चाललेलं असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जातीयता पुन्हा एकदा प्रबळ होते आहे किंवा असं वाटत नाही का? जातीयता नेहमीच प्रबळ होती. आपण म्हणतो ना, गेल्या 2-4 वर्षामध्ये जितक्या तीक्ष्णपणानं, जितके तीव्र कंगोरे आपल्याला दिसले, याची 2 कारणं होती. एक कारण असं होतं की एक नवीन सरकार होतं. या सरकारकडनं लोकांना अपेक्षा होत्या की हे सरकार आम्हाला काहीतरी देऊ शकतं, आणि म्हणून काही लोक प्रामाणिकपणे सरकारच्या कडनं काही मिळवायचं आहे याकरता आंदोलनं करत होती, मोर्चे काढत होती, आणि काही लोक पाठीमागनं राजकारण देखील करत होती. त्यांची इच्छा नव्हती हे प्रश्न सुटावे, त्यांना यातनं जातीयता तयार करायची होती. बघा, खरं तर आपण जर बघितलं असेल तर मी तर माझी जात कधी लपवली नाही, कोणाची जात बदलता देखील येत नाही. पण घुमवून फिरवून राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या, जाणीवपूर्वक माझ्या जातीचा उल्लेख केला. काही परिणाम झाला का? तुम्ही कुठल्या जातीचे महत्वाचं नाही आहे, तुम्ही समाजाकरता काय करताय महत्वाचे आहे. त्या त्या समाजाच्या नेत्यांनी त्या समाजाकरता जे केलं नाही ते आम्ही करून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही जातीयता तयार झाली, यात आमच्या सरकारचं सगळ्यात मोठं यश काही असेल, आम्ही 2 समाज अमोरासमोर येऊ दिले नाही. प्रयत्न हा होता. या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष हा प्रयत्न करत होते की 2 समाज अमोरासमोर यावे आणि त्यातनं महाराष्ट्रात भडका उडावा. ते आम्ही कधीच होऊ दिलं नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांमध्ये बॅलन्स तयार केला. शेवटी मागण्या काय होत्या? प्रत्येकाची मागणी शिक्षण असेल, रोजगार असेल, या संदर्भातली होती. त्या आम्ही ॲड्रेस केल्या आणि त्यातनं मार्ग आम्ही काढत गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खरं आहे, जातीयता ही वाढवण्याचा प्रयत्न झाला, पण जातीय तणाव मात्र तयार नाही होऊ दिला. पण तुमच्याच काळामध्ये ही सर्व आंदोलनं एवढी तीव्र का झाली? मी सांगितलं 2च कारण आहे. जो देतो त्याच्याकडे लोक येतात. आम्ही आंदोलन सुरू झाल्यानंतर तुम्ही बघा, एकही लाठीचार्ज नाही, कोणावर पोलिसांची कारवाई नाही. शांतपणे प्रत्येक मोर्चाला आम्ही सामोरं गेलो, चर्चा केली, प्रश्न सोडवले. मी असं म्हणत नाही 100% प्रश्न सुटले असतील, पण 60, 70, 80% प्रश्न आम्ही सोडून दिले. शेवटी 50 वर्षापासून यातला एकही प्रश्न आमच्या काळात निर्माण झालेला नाही आहे. कुठलंही आंदोलन तुम्ही बघा, त्या आंदोलनातला एकही प्रश्न आमच्या काळातला नाही आहे, तो जुन्या काळातलाच प्रश्न आहे. त्यांनी सोडवला नाही म्हणून लोक आमच्याकडे आले, आणि म्हणून या अपेक्षेने लोक आले, आम्ही सामोरं गेलो, ते सोडवलं. यातला दुसरा हा देखील अँगल आहेच ना की या सगळ्या याच्यात काही लोकांना जाणीवपूर्वक उतरवण्यात आलं. मायनॉरिटीचे होते, कमी होते, म्हणजे फार लोक नव्हते ते, पण त्यांच्या माध्यमातून या आंदोलनांना गालबोट लावता येईल का, हे सरकार विरोधी करता येईल का, जातीय तणाव निर्माण करता येईल का, हा प्रयत्न पूर्णपणे झाला. आणि योग्य वेळी त्याचे पुरावे देखील मी देऊ शकेन. पण आज पुरावे देऊन परत महाराष्ट्रातलं शांत वातावरण मला खराब करायचं नाही आहे. मी योग्य वेळी ते मी देईन. कोणी काय केलं, कोणी कोणाशी बैठका केल्या, कोणी कोणाला पैसे दिले, या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता आपल्याला त्यात जायचं नाही. शेवटी आज महाराष्ट्र शांत आहे. विविध समाजांच्या मागण्या आपण काही मान्य केल्या आहेत, काही मान्य करतो. मुळातच या सगळ्या काळामध्ये झालेली आंदोलनं ही हेच दर्शवतात की ज्यांच्याकडनं अपेक्षा असते त्यांच्याचकडे लोक येतात. पण त्याचबरोबर अशीही टीका केली जाते की जी आश्वासनं दिली गेली ती पाळली जात नाही आहेत पूर्ण. हे खरं नाही आहे. आपण कुठलंही आंदोलन घ्या, शेतकऱ्यांचं आंदोलन घ्या, कर्जमाफी आम्ही केली. तुम्ही आदिवासींचं आंदोलन घ्या,
2 लाखापेक्षा जास्त आम्ही वनजमिनीचे पट्टे आदिवासींना दिले. मराठा समाजाचं आंदोलन घ्या, मराठा समाजाची सगळ्यात मोठी मागणी आम्ही मान्य केली, अनेक मागण्या त्याच्या मान्य केल्या. तर मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 15 वर्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ डिफंक्ट होतं. आम्ही पैसे दिले, योजना सुरू केल्या, योजना करून अनेक लोकांना कर्ज देखील मिळालं. आता काही लोक आमच्यावर टीका करतात की बँका सहकार्य करत नाही. मी अनेक मराठा समाजाच्या संघटनांना सांगितलं, अरे बाबा, सरकारने योजना तयार केली, बँकेची गॅरंटी सरकारने दिली. आता जर एखादी बँक कर्ज देत नसेल, सरकारकडे याच्याऐवजी बँकेत जा ना, बँकेला जाऊन विनंती करा. शेवटी केवळ सरकारकडे बोट कशाला दाखवता? या योजना समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची देखील आहे. आणि आता मला तर त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं, काँग्रेस राष्ट्रवादी आमच्यावर टीका करते. 15 वर्ष ज्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ डिफंक्ट, एक नवा पैसा नाही, एक अधिकारी नाही, एक योजना नाही, ही अवस्था ज्यांनी केली, ती आम्हाला प्रश्न विचारतात. आज बघा, आम्ही आकडा देऊ शकतो किती लोकांना कर्ज मिळालेलं आहे. त्यामुळे धनगर समाजाचा विषय असेल, आज त्याही संदर्भात आम्ही निर्णय घेतले. धनगर समाजाच्या संदर्भात, भटक्या विमुक्तांच्या संदर्भात निर्णय घेतले. आज वेगवेगळ्या निर्णय आम्ही घेतले. आता काही लोकांची अपेक्षा अशी असते की आज निर्णय झाला की उद्या सगळं बदललं पाहिजे. असं होत नाही. 50 वर्षापासून ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्याचे आज जरी निर्णय घेतले तरी ते सेटल होण्याकरता 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, त्या प्रश्नाच्या तीव्रतेप्रमाणे तो वेळ लागतो. आता जलयुक्त शिवारसारखी अतिशय उत्तम योजना, ज्याच्यासाठी तुम्ही वैयक्तिकरित्या खूप परिश्रम केलेले आहेत, परंतु अशा ज्या योजना आहेत त्याच्यातून कायमस्वरूपी प्रश्न सुटला असं किती सांगता येईल? मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात सुटला. आज आपण जर बघितलं तर ज्या तीव्रतेचा उन्हाळा आज पडलेला आहे आणि दुष्काळ देखील ज्या तीव्रतेचा आहे, जर जलयुक्त शिवारसारखी योजना नसती तर आज महाराष्ट्रात हाहाकार माजला असता. पण आज ती परिस्थिती नाही आहे. दुष्काळाचा सामना आपण नीट त्या ठिकाणी करतो. मुळातच एक गोष्ट मी सातत्याने सांगतो की नॅचरल कलॅमिटी येणार नाही असा दावा कोणीच करू शकत नाही. ते आपल्या हाती नाही आहे. ते निसर्गाचं चक्र आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, अजून काय म्हणा, पण आपल्या हातात काय आहे? अशा प्रकारे एखादी नॅचरल कलॅमिटी येऊ नये याकरता प्रयत्न करणं, आणि ती आली तर त्याचा आपल्याला नीट सामना करता आला पाहिजे याचा प्रयत्न करणं. आज जलयुक्तमुळे आपण जे काही पाणीसाठे तयार केले त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात आपण शेती वाचवू शकलो, पिण्याचं पाणी देऊ शकलो. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यामुळे टँकर कमी पडले. अनेक शेतकऱ्यांनी बागायती शेती केली, त्यामुळे त्यांना फायदा झाला. हे जे काही फायदे याच्यातनं झाले, आता वरूनच पाऊस पडला नाही तर पाणी तर काही उगवता येत नाही, पण कमी पडला तरी तो साठवण्याची व्यवस्था ठेवल्यामुळे जो पूर्वी पाण्यासाठा आपल्याला 6 दिवस 10 दिवस पुरला असता, आज तो 3 महिने 4 महिने आपल्याला पुरतोय. हे जलयुक्त शिवारचं यश आहे. पण आता परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढेल वगैरे त्याची आकडेवारी दिलेली होती. आणि दुसरा त्याचाच पूरक भाग म्हणजे रोजगार निर्मिती. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकाला रोजगार हा खरा महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या काय लोकांचा खरा प्रश्न आहे. तर ती रोजगार निर्मिती महाराष्ट्रात किती झाली? मला सांगताना अतिशय आनंद वाटतो. जसं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे, तसा रोजगार निर्मितीतही महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 वर आहे. केंद्र सरकारने काही आकडेवारी जाहीर केली. त्यातल्या 2 आकडेवारी आपण बघितली. एक EPFO, EPFOचे अकाउंट्स म्हणजे जी रोजगार निर्माण झाले आहेत त्या रोजगाराचं एक प्रतिबिंब त्या अकाउंट्समधनं पडतं. आपण जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये 20 लाख EPFOचे अकाउंट्स तयार झालेले आहेत, मोर दॅन 20 लाख. आणि आपण जर आत्ता स्मॉल अँड मिडियम स्केल जे सेक्टर आहे, SMEचं सेक्टर, याची आकडेवारी घोषित केली. या दोन्ही आकडेवारीमध्ये एकूण देशातल्या रोजगारांपैकी 25 ते 26% रोजगार हा महाराष्ट्रामध्ये तयार झाला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9% आणि महाराष्ट्रात तयार झालेला रोजगार देशाच्या 25%. त्यामुळे हे मी सांगत नाही,
ही नीती आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी, ही केंद्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी सांगते. पण राहुल गांधींसारख्या विरोधी नेत्यांचं म्हणणं असं आहे की हा फक्त आकड्यांचा खेळ आहे. राष्ट्रीय पातळीवरही म्हणतायत ते. नाही, प्रश्न कसा असतो, ही त्यांची पद्धत आहे. हां, आम्ही इलेक्शन जिंकलो तर EVM घोटाळा, ते इलेक्शन जिंकले तर EVM चांगलं, आम्ही आकडे घोषित केले तर ते खोटे, त्यांनी आकडे घोषित केले तर ते खरे, त्यांच्या काळामध्ये ज्या काही इकॉनॉमिक सर्वे आहेत ते खरे, आमच्या काळातले इकॉनॉमिक सर्वे खोटे. जेव्हा एखाद्या गोष्टीला प्रभावी उत्तर देता येत नाही त्यावेळेस अशा प्रकारे बोललं जातं. बघा, आपण जर बघितलं असेल राहुलजींवर काय विश्वास ठेवायचा. राहुलजी दिवसातनं 3 वेळा 3 वेगळे आकडे सांगतात. त्यांचा एकही आकडा कन्सिस्टंट नाही आहे. तुम्ही बघा त्यांच्या मुलाखती. मला त्यापेक्षा आश्चर्य वाटतं ते माध्यमांचं. आमचा एखादा आकडा चुकला काय गजब करता हो तुम्ही, असं ठोकून काढता आम्हाला जसं काही आम्ही बिलकुल म्हणजे बुद्धिमान आणि सगळी बुद्धी आमच्याकडे आणि आकडा चुकला. राहुल गांधी दिवसातनं 3 वेळा 3 आकडे सांगतात, प्रत्येक वेळी नवीन आकडा सांगतात. त्यांना कोणी प्रतिप्रश्न विचारत नाही हो, तुम्ही मगाशी आकडा सांगितला होता म्हणून. कदाचित सगळे आकडे साठवून वेळ मिळत नसेल तेवढा, जे काय असेल. त्यामुळे मला असं वाटतं की जी आकडेवारी दिलेली आहे, या देशामध्ये इकॉनॉमिक सर्वे असेल, त्यानंतर NSSOचं सॅम्पलिंग असेल, या काही सॅक्रेड व्यवस्था, पवित्र व्यवस्था आपण तयार केलेल्या आहेत की ज्या व्यवस्थांमध्ये पॉलिटिकल इंटरफिअरन्स नाही आहे, ज्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. या पद्धतीनं जर आकडेवारी आली, मला सांगा, एखाद्या रिपोर्टमध्ये जर रिझर्व्ह बँकेने लिहिलं की वेग मंदावलाय तर तो रिपोर्ट घेऊन कसा नाचता, आणि त्याच रिपोर्टमध्ये समजा दुसरीकडे आलं की इतक्या नोकऱ्या तयार झाल्या तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह का निर्माण करता. काहीतरी एक भूमिका घ्या ना. भूमिकाच नाहीये. पण आता एका बाजूला तुम्ही म्हणता तसा विकास सर्व पातळ्यांवर होतो आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण गेल्या वेळची घोषणा अशी होती भारतीय जनता पार्टीची की सबका साथ सबका विकास. आताच्या प्रचारामध्ये हळूहळू हा विकासाचा मुद्दा मागे पडतो आहे आणि भावनात्मक मुद्द्यांना महत्त्व वाढायला लागलं आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा निश्चित महत्त्वाचा आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण तो वगळला तर मग धर्म, देवदर्शनं वगैरे याचंच प्रस्थ वाढायला लागलेलं दिसतं. तर हे कितपत योग्य आहे? नाही, भारतीय जनता पक्षाचा प्रचार जर आपण बघितला तर तो विकासावरच आहे. आपण मोदीजींचं भाषण जर बघितलं, 90% भाषणात काय केलंय ते सांगतात आणि केलंच आहे. ज्या वेगवेगळ्या योजना त्यांनी आणल्या आणि ज्या प्रकारे गरिबाला त्याचा फायदा झालाय हे त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण त्याच वेळी सामायिक मुद्दे येणारच आहेत. जर काँग्रेस पार्टी हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू आतंकवाद असा शब्द मांडत असेल आणि त्याच वेळी न्यायालयातनं हिंदू आतंकवादाकरता त्यांनी ज्यांना अटक करून जाणीवपूर्वक हे बघा हिंदू आतंकवादी दाखवले, यांच्याविरुद्ध एकही पुरावा नाही आणि हे त्यावेळच्या यंत्रणेने तयार केलेल्या खोट्या केसेस आहे असं जर सांगितलं तर ते तर एक्सपोज होणारच. ते तर बोलावं लागणारच की तुम्ही हिंदूंना आतंकवादी सांगता आणि अशा प्रकारच्या खोट्या केसेस करता, हे तर सांगावं लागेलच. आता बघा, काँग्रेसनी जाहीरनाम्यामध्ये काल 124A आम्ही काढून टाकू म्हणून सांगितलं. हो, मला आश्चर्य वाटतं या देशामध्ये हा देश चालला कुठे आहे. देशाच्या विरुद्ध कारस्थान करणाऱ्यांवर जे सेक्शन आपण लावतो, नक्षलवाद्यांवर लावतो, आतंकवाद्यांवर लावतो, प्रोपोगंडा करणाऱ्यांवर लावतो, हे सेक्शन काढून टाकू कशा करता? त्या 5-25 माओवाद्यांकरता की ज्यांनी देशाच्या विरुद्ध षडयंत्र केलं त्यांना बाहेर काढायचं आहे, की ते काही सुडो लिबरल्स आहेत की जे रोज देशाच्या विरुद्ध बोलतात, जे रोज काश्मीर भारतातनं वेगळा झाला पाहिजे म्हणून म्हणतात, त्यांच्याकरता 124A काढायचं आहे? मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मला तर असं वाटतं की मतं मिळवण्याच्या या सगळ्या प्रयत्नामध्ये कदाचित बौद्धिक दिवाळखोरी तर निघालेली नाही ना, असा प्रश्न आज काँग्रेसच्या बद्दल निर्माण होतोय. जस्ट 124A काढून टाका ते म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे त्याच्यावर प्रहार हा होणारच. जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत, जे राष्ट्रवादी लोक आहेत, हे लोक हा प्रश्न विचारणारच
की 124A का काढायचा, काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान करा. ज्या काश्मीरमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं, एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे. काश्मीरला वेगळे पंतप्रधान होते, वेगळे राष्ट्रपती होते. श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं आणि तिथला राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे पद खारिज झालं आणि काश्मीर भारताचं अभिन्न अंग झालं. तिथे परमिटची आवश्यकता नाही. आज पुन्हा काँग्रेस आणि त्यांचे मित्र सांगतात की काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान बनवा. चाललं काय आहे या मुद्द्यांवर? बघा, शेवटी हा देश असेल तर आम्ही असू, राजकारण होत राहिलो, पण हा देश महत्त्वाचा आहे. आणि असं जर देशविरोधी कृत्य हे पक्ष करत असतील तर त्याच्यावर प्रहार होईलच. पण त्यांचा तुमच्यावरच आरोप आहे की तुम्ही हिंदू मुस्लिम असं देश विभागत आहात. प्रश्नच नाही आहे काही. नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना आणल्या, मला सांगा, उज्ज्वलाची योजना आली, गॅस सिलेंडर देताना विचारलं हिंदू आहे की मुस्लिम आहे? आज हजारो नाही लाखो मुस्लिम महिलांना गॅस सिलेंडर मिळाला आहे. भारतातल्या 98% घरांमध्ये शौचालय झालं. शौचालय बांधताना विचारलं हिंदू आहे का मुस्लिम आहे? भारतामध्ये कोट्यावधी घरं निर्माण झाले, घरं निर्माण करताना विचारलं हिंदू आहे का मुस्लिम आहे? 50 वर्ष मुसलमान समाजाला केवळ खोटी आश्वासनं द्यायची, त्यांच्यात भीती तयार करायची आणि त्यांना वोट द्यायला लावायचं. आज या देशातले अल्पसंख्याक आर्थिकदृष्ट्या जर वाईट स्थितीत असतील तर त्याला केवळ आणि केवळ काँग्रेस आणि त्यांचं मताचं राजकारण हे कारणीभूत आहे. मोदीजींनी कुठले डिस्क्रिमिनेशन केलं नाही. सगळ्या योजना सबका साथ सबका विकास. आणि म्हणूनच आज यांच्या पायाखालची वाळू याकरता सरकते आहे की अल्पसंख्याक समाजातली तरुणाई ही मोठ्या प्रमाणात आज मोदीजींना मतदान करायला तयार आहे. आपण याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी उभी राहिली असं चित्र दिसतं की ती भारतीय जनता पार्टीलाच पोषक पूरक ठरते आहे. हे काय आहे? मुळामध्ये काँग्रेसने जी पोकळी तयार केली त्या पोकळीत वंचित बहुजन आघाडी उभी राहिली आहे. भारतीय जनता पक्षातला त्यांनी फायदा होईल का नुकसान होईल आम्ही याचा विचार करत नाही. पण आपण एक राजकीय निरीक्षक म्हणून जर विचार केला तर हे का झालं? आज मुस्लिम समाजामध्ये काँग्रेस विरोधी वातावरण आहे, कारण त्यांना समजत आहे की काँग्रेसने आपला वोट बँकेसारखा वापर केला. तीच अवस्था आज दलित समाजामध्ये आहे. तीच अवस्था आज वेगवेगळे जे ओबीसीतले छोटे समाज आहेत, या सगळ्यांना असं वाटतंय की काँग्रेसने आपला वापर केला, आपल्याला काही दिलं नाही. यातला मोठा गट आमच्याकडे आला, काही उरलेला गट होता तो वंचितमध्ये गेला. यांना कोणालाही काँग्रेससोबत जायचं नाही आहे. त्यामुळे ही पोकळी काँग्रेसने तयार केली आहे, त्यात ते उभे राहिले. याच्याकरता आम्हाला दोष देण्याचं कारण काय? दोष नाही, उपयोग होईल तुम्हाला असं. ते ठीक आहे. राजकारणात कधी उपयोग होतो, कधी दुरुपयोग होतो. जे काय होईल ते दिसेल आपल्याला समोर. पण हे महिलांना कुठल्याच राजकीय पक्षानं पुरेसं प्रतिनिधित्व दिलेलं नाही असं भाजपच्याच नेत्यांनी, काही नेत्यांनी टीका केलेली आहे. नाही, असं आहे की ही टीका होऊ शकते. अपेक्षा आहे की 50% महिलांना मिळालं पाहिजे, ही आयडियल स्थिती आहे. त्या स्थितीकडे आपल्याला जायचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस आम्ही 4 तिकीटं दिली होती, यावेळेस 6 तिकीटं दिली आहेत लोकसभेची. ग्राफ वाढतोय, तो अजून वाढला पाहिजे का? तर वाढला पाहिजे. मोदीजींचा आग्रह असतो. किंबहुना मोदीजी आम्हाला नेहमी म्हणतात की जास्तीत जास्त महिला उमेदवारांची नावं पाठवा. राजकीय परिस्थिती बदलते आहेत, चांगल्या महिला नेत्या तयार होत आहेत, पण या गोष्टीला थोडासा कालावधी लागतो. तो कालावधी जाईल. पण माझंही मत आहे आणि आमच्या पक्षाचंही मत आहे की जास्तीत जास्त महिलांना तिकीटं कशी देता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्ता संबंध देशातले आणि महाराष्ट्रातले निवडणुकीतले मुख्य प्रश्न तुमच्या मते कोणते आहेत प्राधान्यक्रमाने? बघा, मला असं वाटतं की विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा हे दोनच मुद्दे राष्ट्रीय निवडणुकीचे असू शकतात. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही केलेलं काम आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मोदीजींनी घेतलेली ठाम भूमिका, या 2 गोष्टींवर आज आम्ही समाजापुढे आणि देशापुढे उभे आहोत. इतर जे पक्ष आहेत यांना विकासही नाही माहिती. यांनी जन्मात कधी कोणाचा विकास केला नाही, स्वतःच्या व्यतिरिक्त कधी पाहिलं नाही. आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर 124 काळा, सैन्याचा विशेष अधिकार काळा, हे बोलणारे काय राष्ट्रीय मुद्दे मांडणार आहेत? त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर होणार आहे
आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर मोदीजींचं नेतृत्व आश्वासक आहे. त्या नेतृत्वाने काम करून दाखवलेलं आहे. देश पुढे जातो हे लोकांना समजतं आहे. आणि समोर नेतृत्वच नाही आहे, खिचडी आहे, महामिलावट आहे. त्यामुळे 100% मोदीजींच्या नेतृत्वावर भारतामध्ये वोटिंग होणार आहे. महागठबंधनचा काही परिणाम होणार नाही असं मला नाही वाटत. लोक हुशार आहेत. लोकांना हे समजतं की मजबूत सरकार पाहिजे, एकमेकाचे टांग ओढणारी. जे लोक 40 पक्ष एकमेकाच्या हातात हात घालून बंगालमध्ये हात वर करून फोटो काढतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच एकमेकाला धक्के मारतात, ते पक्ष काय सरकार चालवणार आहेत? चालूच शकत नाही. तर मोदीजींचा एवढा प्रभाव आहे असं आपण म्हणतो, पण 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो झंझावात दिसत होता तो आत्ताच्या निवडणुकीत तुलनेनं अजून तरी दिसत नाही. याची आवश्यकता नाही आहे. हां याचं कारण सांगतो. हां 2014च्या निवडणुकीत मोदीजी नवीन होते. एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची देशभरात इमेज होती. पण ते पंतप्रधान कसे होतील याबद्दल लोकांना पूर्ण माहिती नव्हती. आणि म्हणून तो झंझावात त्यावेळेस होता, ज्यातनं मोदीजी एस्टॅब्लिश झाले. आता 5 वर्षात हा माणूस घरीच बसला नाही हो. त्यांचा झंझावात संपलाच नाही. 5 वर्ष देशाचे पंतप्रधान सातत्याने दर दिवशी जनतेशी बोलतात, हे कधी पाहिलंच नाही. आणि छोट्यातल्या छोट्या माणसांनी पत्र पाठवलं त्याला रिस्पॉन्स देणार, समाजातल्या विविध गटांशी चर्चा करणार. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात 50 लाख ते 1 कोटी लोकांशी संपर्क साधलेला आहे. त्यामुळे आता त्या झंझावाताची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीत आम्ही त्यांना 17-18 सभा घ्यायला लावल्या. आवश्यकता नाही आज एवढ्या सभांची. म्हणजे ते आले तर आम्हाला खूपच आनंद आहे, कारण त्यांच्या सभेनी पूर्ण वातावरणच बदलतं. मग आम्हाला निवडून येण्याची खात्री तयार होते. पण यावेळेस ते कमी करतील कदाचित काही सभा. पण त्याचा त्यांनी आता स्वतःला एवढं एस्टॅब्लिश केलं आहे आणि लोकांनी त्यांच्याप्रती मन बनवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता नवीन राज्य अनेक आमच्यासोबत येत आहेत. ते महाराष्ट्रापेक्षा बंगालमध्ये झंझावात दिसेल, ओरिसात झंझावात दिसेल. झंझावात आहेच, त्याचं केंद्र थोडं शिफ्ट होत आहे. बरं, पण मग असं असताना वर्ध्याला जेव्हा महाराष्ट्रातल्या प्रचाराचा त्यांनी शुभारंभ केला त्याला ती कमी गर्दीची सभा असं एकूण वर्णन केलं जात आहे किंवा तेवढी गर्दी नव्हती. असं आहे की आपल्या माध्यमांमध्येही अलीकडच्या काळात काही गट तयार झाले आहेत. आता तुम्ही माध्यमात आहात, तुम्ही मला माहीत नाही व्हॉट्सअप ग्रुप्सवर आहात की नाही, पण जर तुम्ही माध्यमांचे काही व्हॉट्सअप ग्रुप्स बघितले, मी फारसा नसतो, हां, तर त्याच्यामध्ये मला देखील आश्चर्य वाटतं. आणि मी हे गेल्या 3-4 वर्षात बघतोय की अक्षरशः काही लोक पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत आणि कार्यकर्त्यासारखं त्या ठिकाणी व्यवहार करतात. वर्ध्याची सभा 43 डिग्रीच्या रणत्या उन्हात होती. 1 लाख लोक, तुम्ही पोलिसांकडनं कन्फर्म करू शकता, 1 लाख लोक 2.5 तास रणरणत्या उन्हात त्या ठिकाणी बसले होते आणि अतिशय चांगली सभा झाली. हे जे ग्राउंड आहे ते जर आपण बघितलं तर त्याचं ते ग्राउंड वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे लांब असं ग्राउंड आहे, रस्ता आहे, परत जागा आहे, साईडला जागा आहे. साधारण सभाशास्त्राप्रमाणे अशा ग्राउंडमध्ये चारीकडनं सायडिंग बांधून ते ग्राउंड लहान केलं जातं, म्हणजे मग त्याचे फोटो चांगले येतात. आता हे काही आम्ही केलं नव्हतं. काही लोकांनी मागून फोटो काढले आणि ते सभा सुरू होण्याच्या आधीचे काढले. लोक येत होते, सकाळी 11ची सभा, 11:30ची सभा, लोक येत होते, ते येण्याच्या आधीचे फोटो काढले. आणि आपण जर बघितलं तर ग्राउंडमध्ये खचाखच खरलेलं ग्राउंड, मध्ये जागा, आणि लोकांनी मग रस्ता जो होता तिथे झाडं होती, त्या झाडाखाली आडोसा घेतला होता. कमीत कमी 7-8 हजार लोक, 10,000 लोक त्या झाडाखाली होते. बरोबर तेवढा फोटो टिपला आणि मोदींच्या सभेला गर्दी नाही ही जी काही एक नरेटिव्ह आहे हे काही पत्रकारांनी चालवलं. माझा आजही दावा आहे, समोरचे फोटोग्राफ उपलब्ध आहे, व्हिडिओ शूटिंग उपलब्ध आहे, पोलीस रेकॉर्ड उपलब्ध आहे. 1 लाखाच्या कमी लोक तिथे नव्हते. आणि मी तुम्हाला सांगतो, मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला आव्हान देतो की इतक्या रणरणत्या उन्हात 5,000ची सभा घेऊन दाखवा ना. मोदीजी होते म्हणून ते लोक तिथे आले होते. महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सभेकरता आम्हाला काही करावंच लागत नाही. आम्हाला तारीख अनाऊन्स करावी लागते, वेळ अनाऊन्स करावी लागते
आणि स्टेज बांधावा लागतो, बाकी काही करावं लागत नाही. आता मोदींनी घोषणा दिली मैं चौकीदार हूँ आणि मग राहुल गांधी म्हणाले चौकीदार चोर आहे. हे शब्दांचा खेळ चालू झाला. पण याच वेळेला एका बाजूला भ्रष्टाचाराविरुद्ध आपण लढतो आहोत असं भारतीय जनता पक्ष सांगतो आहे. अशा वेळेला आजच अरुणाचलचे भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत पेमा खंडू, त्यांच्याच मोटारीमध्ये 1,80,00,000 रुपयाचं रक्कम सापडली. नाही, पहिली गोष्ट तर अशी आहे की माझं मत स्पष्ट आहे की पक्षाचे पैसे देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाडीत ठेवू नये. ते पक्षाच्या व्यवस्थेतूनच गेले पाहिजे. आता हे जे पैसे आहेत हे कुठनं आले आहेत, काय आहेत, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. ते देतील त्याचं उत्तर. ते योग्य असेल तर त्या उत्तरावर इलेक्शन कमिशनचं समाधान होईल, पक्षाचं समाधान होईल. चुकीचं असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय आमचा पक्ष घेईल. पण माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे हे जे काही पैसे वगैरे पक्षाचे जरी असले तरी ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाडीत ठेवू नये. आता हे सगळं मगापासून इतक्या वेगवेगळ्या विषयांचं तुम्ही सांगतात आणि तुमच्या मते भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही, त्याला कोणाचंही आव्हान नाही. तर देशामध्ये किती जागा मिळतील असं वाटतं? माझं मत असं आहे आणि मी इलेक्शन नंतर तुमच्याकडे पुन्हा येईल. हो, माझं मत असं आहे की भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या भरोशावर बहुमत मिळेल आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत, NDAचे घटक आहेत, यांच्या भरोशावर प्रचंड बहुमत मिळेल. संख्या सांगता येईल का काही? मी पुन्हा तुमच्याकडे येईल इलेक्शनच्या आधी एकदा, तेव्हा सांगेल. पण समजा आता काही लोकांचे सर्वेक्षण असं सांगतात की पुरेसं बहुमत मिळणार नाही, तर तसं झालं तर मित्रमंडळी मदत करतील का? बहुमत मिळणार नाही विषयच नाही आहे, ते मिळणारच आहे आणि मित्र 100% मदत करणार आहे. आणि काही मित्र हे छुपे देखील आहेत, ते तुम्हाला नंतर कळतील. आणि तुम्ही म्हणताय मी राजकारण करत नाही. नाही, मी राजकारण कळतं पण करत नाही. करत नाही बघा, म्हटलं. लौकिकदृष्ट्या राजकारण करणं ही एक निगेटिव्ह टर्मिनॉलॉजी आहे. होय, ती पॉझिटिव्ह पण असू शकते पण ती निगेटिव्ह टर्मिनॉलॉजी. त्या निगेटिव्ह सेन्समध्ये मी राजकारण करत नाही. हां, माझा तो स्वभावच नाही आहे. तर ही सकारात्मकता घेऊन लोकसभा निवडणुकीनंतर 5-6 महिन्यातच तुम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मतं मिळवून देणारा नेता म्हणून तुम्ही आहात, नितीनजी गडकरी आहेत, असे मोजकी मंडळी आहेत. विधानसभा निवडणुकीत काय होईल? लोकसभा निवडणूक विधानसभेचा ट्रेलर आहे. इथे प्रचंड विजय आम्हाला मिळेल आणि त्यानंतर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत मागील वेळेसपेक्षा देखील मोठा विजय मिळवू. महाराष्ट्रात किती जागा मिळतील आता? माझा अंदाज असा आहे की महाराष्ट्रामध्ये 40च्या पुढे आम्ही जाऊ. 40च्या पुढे? गेल्या वेळेला 42 होत्या. त्याच्या पुढे जाऊ आम्ही, 40च्या पुढे नक्की जाऊ. म्हणजे आमच्या अध्यक्षांनी आम्हाला 45चं टार्गेट दिलं आहे. बरं, 40च्या पुढे तर जाऊ. आता 40 आणि 45च्या मध्ये कुठे राहू ते बघायचं आहे. आणि विधानसभेलाही बहुमत मिळेल, कारण तुम्ही मध्ये म्हटलं प्रचंड बहुमत मिळेल. पुढच्या वेळेलाही मीच मुख्यमंत्री असेन असं तुम्ही म्हटलंय. नाही, असं आहे, मुख्यमंत्री कोण बनणार हे जनता ठरवते आणि पक्ष देखील ठरवतो. पण जे लोक प्रश्नचिन्ह निर्माण करत होते की मी टर्म पूर्ण करणार का, त्यांना मी ठणकावून सांगितलं ही टर्म तर पूर्ण करणारच, पण पुढच्या वेळी मीच राहणार. पण हे बोलत असताना विथ ऑल ह्युमिलिटी जनता ठरवते आणि माझा पक्ष ठरवेल. देवेंद्रजी, आपण झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय मोकळेपणानं सगळ्या प्रश्नांवर बोललात. हा संवाद आपण पुढे असाच चालू ठेवूया. नमस्कार. नमस्कार.